नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर सरकारच्या माध्यमातून जी आर आलेला आहे. होय शेतकरी बांधवांनो, रक्षाबंधनच्या मुहूर्तावरतीच आता सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून शेतकरी बांधवांनो 3 ते 4 योजनांचे पैसे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता यासाठी खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये व शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम जमा होणार, यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय. त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणती महत्वाची कामे करायची आहेत व सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली आहे व शेतकरी बांधवांनो रक्षाबंधनच्या मुहूर्तावरतीच खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती वाटप होणार का, तर आता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला. चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता देण्यास पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती विलंब झाला आणि याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते आणि शेतकरी बांधवांनो सरकारवरती नाराज असल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहा शेतकरी बांधवांनो 3 ते 4 योजनांचे पैसे. पहिली योजना म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता, दुसरी योजना म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे रखडलेले 9+10 हप्ता आणि तिसरी महत्वाची योजना म्हणजेच की शेतकरी बांधवांनो अनेक शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाहीये. असे शेतकरी बांधव सुद्धा पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत आहेत. आता ह्या देखील शेतकरी बांधवांची पूर्णपणे पीक विम्याची प्रतीक्षा संपली आहे आणि शेतकरी बांधवांनो आता कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय 28 ऑगस्ट म्हणजेच की शेतकरी बांधवांनो रक्षाबंधनच्या मुहूर्तावरतीच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. शेतकरी बांधवांनो पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी बांधवांनो रक्षाबंधनच्या मुहूर्तावरतीच नमो शेतकरी योजना म्हणजेच की 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम आणि हे वाटप शेतकरी बांधवांनो रक्षाबंधन 28 तारखेला आहे आणि 28, 29, 30 या तारखेमध्ये पूर्णपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या 3 ते 4 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती लाडक्या ताई या ठिकाणी खुश केलेले आहेत, परंतु लाडके भाऊ काय करणार, तर त्याचमुळे शेतकरी बांधवांनो लाडक्या भाऊंसाठी म्हणजेच की तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठा निर्णय घेण्यामध्ये आलाय आणि आता तुमच्या खात्यावरती म्हणजेच की शेतकरी बांधवांनो रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती म्हणजेच की आज 28 ऑगस्ट पासून तर 30 ते 31 ऑगस्ट पर्यंत या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे आता कोणती जिल्हे आहेत, या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आलेला आहे का, त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती महत्वाची कामे करायची आहेत व कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तुम्हाला सुद्धा पीक विमा पाहिजे असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता पाहिजे असेल, त्यासोबत नमोचे 9+10 हप्ता पाहिजे असेल, तर शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण की शेतकरी बांधवांनो या 3 ते 4 योजनांचे पैसे एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, तर पहा शेतकरी बांधवांनो 27 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो तुमच्या मनात असा देखील प्रश्न निर्माण झाला असेल की म्हणजेच की एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये का वाटप होत नाहीये, तर शेतकरी बांधवांनो पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं एका योजनेचे पैसे असते तर एकत्रपणे म्हणजेच की सर्व जिल्ह्यामध्ये देता आले असते, परंतु शेतकरी बांधवांनो जवळपास 3 योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि एवढ्या योजनांचे एकत्रपणे पैसे जमा करायचं म्हटलं
म्हटलं की शेतकरी बांधवांनो डीबीटीला ताण येऊ शकतो किंवा डीबीटी म्हणजेच की प्रणाली काहीतरी अडथळा निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे म्हणजेच की पहिल्याच टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो 27 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे. जर का या 27 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. आणि कदाचित शेतकरी बांधवांनो जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नसेल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती केव्हा पुढे रक्कम जमा होणार आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण लगेच हे जाणून घेऊया खऱ्या अर्थानं यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत व शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत व नेमकी कोणती 27 जिल्हे आहेत. तर आता चला शेतकरी बांधवांनो सर्व माहिती एक एक करून जाणून घेऊया. सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो आपण हे पाहूयात कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे जाणून घेऊया सर्वप्रथम. आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण म्हणजेच की तुम्हाला कामे करायची आहेत ते जाणून घेऊया. आणि त्यानंतर लगेच 27 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला खऱ्या अर्थानं पैशांची गरज असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर का पैशांची गरज नसेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला सोडून जाऊ शकता. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचे हप्ते केव्हा जमा होणार अशी प्रतीक्षा आहे, त्यासोबत पीक विमा रक्कम केव्हा जमा होणार अशी प्रतीक्षा आहे व शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा हप्ता नेमकी केव्हा जमा होणार अशी ज्या शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आहे असे शेतकरी बांधव लक्षपूर्वक पाहत चला. तर पहा शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. तर पहा ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे. खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो जर का पीक विमा भरलेला असेल तरच तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. अन्यथा जर का पीक विमा भरलेला नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी खऱ्या अर्थानं खरोखर पीक विमा भरलेला आहे असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील म्हणजेच की पीक विमा भरलेला नसेल असे शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं पीएम किसान योजनेचे मागील पूर्णपणे हप्ते जमा झाले आहेत असे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीक विमा रक्कम जमा होणार आहे. जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले नसतील तर तुम्ही अपात्र सुद्धा राहू शकता. तुमच्या खात्यावरती हप्ते जमा होण्यास अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते हे देखील लक्षात घ्या. आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न निर्माण झाला असेल जर का आम्हाला फक्त नमोचेच हप्ते मिळत असतील म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नसेल तर आम्हाला आता पुढील नमोचे हप्ते जमा होणार का 9वा प्लस 10वा हप्ता. तर शेतकरी बांधवांनो तसं सुद्धा नाहीये. तो जर का तुम्ही म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे दरवेळी हप्ते तुम्हाला भेटलेले असतील मागील हप्ते म्हणजेच की 8व्या हप्त्यापर्यंत तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया. आणि कोणती कामे करायची आहेत हे पाहिल्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो काय पाहणार आहोत माहितीये का, जिल्ह्यांची यादी. जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये हे अद्याप देखील लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. आणि जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव जर का नाही आलं कदाचित तर शेतकरी बांधवांनो पुढील यादीची तुम्हाला किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, पुढील यादी नेमकी केव्हा येईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु जर का त्या 27 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती वाटप सुरू होणार आहे. आणि ते वाटप पुढे म्हणजेच की 30 ऑगस्ट किंवा 31 ऑगस्ट पर्यंत चालूच राहणार आहे हे देखील लक्षात घ्या. म्हणजेच की आजपासूनच या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत. नंबर 1 वरती काम आहे ते आहे लँड शेअरिंग पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. पीक विम्याच्या हप्त्या म्हणजेच की रक्कमसाठी नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांसाठी व पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी लँड शेअरिंग खऱ्या अर्थानं पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचे आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमचा आधार कार्डासोबत बँक खाते लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. आधार कार्डासोबत जर का बँक खाते लिंक नसतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्डासोबत बँक खाते लिंक आहेत असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत. असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व पीक विमा रक्कम. शेतकरी बांधवांनो तुमच्या मनात हा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीक विमा रक्कम नेमकी आमच्या खात्यावरती किती रुपये मिळणार. तर पहा शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे तुमच्या खात्यावरती तुमच्या हेक्टरी
प्रमाणे पीक विमा रक्कम मिळणार आहे. काही शेतकरी बांधवांना वेगवेगळी रक्कम मिळणार आहे, परंतु अंदाजे शेतकरी बांधवांनो काहींना 14,000 रुपये, काहींना 15,000 रुपये, काहींना 17, 20, 25,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम मिळणार आहे. आणि यापेक्षाही जास्त ज्या शेतकरी बांधवांची हेक्टरी जास्त असेल असे शेतकरी बांधवांना तर 30-35,000 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की तिसरं काम शेतकरी बांधवांनो ई केवायसी, जर का ई केवायसी पूर्ण नसेल तर तातडीने करून घ्या. ही जर का तुमची अपूर्ण असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर लास्ट काम म्हणजेच की फार्मर आयडी काढलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो काढून घ्या. तर शेतकरी बांधवांनो हे होते महत्त्वाची कामे. ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत. अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीक विमा तुमच्या हेक्टरी प्रमाणे व पीएम किसान योजनेचा सुद्धा दरवेळी प्रमाणे 2,000 रुपये हप्ता हा शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. हे केव्हा जमा होणार आहे परत एकदा सांगतो. 28 ऑगस्ट पासून म्हणजेच की आजपासून सुरुवात होणार आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे वाटप होणार आहे. तर आता 5 शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया. 27 जिल्हे आहेत, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का नक्की चेक करा. तर पहा, नंबर 1 वरती आहे नागपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. खऱ्या अर्थाने यवतमाळ मधील जर शेतकरी असाल तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर वरदा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. वरदा मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वाटप होणार आहे. त्यानंतर सोलापूर सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सोलापूर सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल, पीएमच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल किंवा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सातारा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सातारा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नांदेड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नांदेड मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सांगलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर पुणे परभणी मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो खरोखर रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नाशिक नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, लातूर कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर लातूर कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे. अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही
सुद्धा खऱ्या अर्थानं हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीक विमा तुमच्या हेक्टरी प्रमाणे असे एकत्रपणे बीडमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूर. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जळगाव, जालना या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती मी सांगितल्याप्रमाणे जमा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो. भेटूया नवीन व्हिडिओसह.